पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या। गेल्या 30 ते 35 वर्षातील पहिलीच घटना। नागरिकांकडून समाधान व्यक्त। लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा पुढाकार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज सकाळी सांगलीतील महावीर उद्यानमध्ये अचानक भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून अपेक्षा जाणून घेतल्या। गेल्या 35 ते 40 वर्षाच्या कालखंडात अशा तऱ्हेने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेणारे हे पहिलेच पोलीस अधिकारी असल्याने नागरिकांमधून त्यांचे आभार मानण्यात आले। दरम्यान आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार दोशी हे लोकहित मंचाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्या पुढाकाराने महावीर उद्यानात पोहोचले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि त्याचबरोबर हास्य क्लब सदस्य महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या। नागरिकांकडून ज्या समस्या आणि अडीअडचणी तसेच अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत त्याबाबत पुढील काळात योग्य ती कारवाई करून पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जाईल असे आश्वासनही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळत महावीर उद्यानाबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर लोकहित मंचाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह ग्रीन टीचा आस्वाद घेतला। बापटमाळा या प्रसिद्ध सांगलीच्या उद्यानाला भेट दिली। येथील नागरिकांशी संवाद साधला। ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी, सर्वच विविध क्षेत्रातील येथे येणारे नागरिक यांच्याशी संवाद साधला। ज्या काही पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी असतील, सजेशन्स असतील, त्याचा एक चांगला उहापोह झाला। त्यानिमित्ताने नक्की काही ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत याचाही चांगला एक चर्चा झाली आणि आनंद वाटला। एक तर तसंही फार आल्हाददायक आणि चांगलं वातावरण आहे। आता थोडा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल असला तरी थोडं वातावरणाचा टेम्परेचर कमी झाल्यामुळे अजून एक आल्हाददायी आहे। तर हा एक चांगला उपक्रम होता आणि आनंद वाटला। त्याच्यामध्ये ज्या काही समस्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिसल्यात मला, त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू त्या सोडवायच्या। धन्यवाद। जय हिंद। आता सांगली त्या प्रकारचं आहे आणि मग ते मधलं एक 20-25 वर्षाचा जिथपर्यंत बाहेरून येणारा त्याला स्वतःला हे आपलं वाटत नाही तिथपर्यंत हे। आता तुम्ही पुण्यात बघा, पुण्यामध्ये जो एकदम टिपिकल पुणेरी जुना आहे तिथे सांगतात। आता भोनवन होतं पुढं, एकेकाळी भोनवनचं ते खरास्ताना आणि खडक म्हणजे फार पुणं असायचं। नंतर माझ्या वेळेला शांत होतं, सगळा पाठ तिकडे नरे, तिकडे पिंपरी चिंचवड, हडपसर असा झाला। तर तसंच हे सुद्धा आहे, पण त्या डापाडा इथं लॉंग टर्म आहे म्हणजे त्याच्या मागे। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी मोक्षदा यांचा रिपोर्ट।